श्री स्वामी समर्थ नमस्कार। तर मी तुम्हाला आज शाकंभरी पौर्णिमेविषयी माहिती देणार आहे। शाकंभरी देवीचा उत्सव कधी सुरू होत आहे आणि पौर्णिमेला तिची सांगता होते, त्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात। तर सर्व माहिती शाकंभरी देवीची पूजा कशी करतात, आख्यायिका की शाकंभरी देवीला का मानायला लागले लोक, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, दरवर्षी जानेवारी महिना आला की शाकंभरी पौर्णिमा येते आणि शाकंभरी देवीचा उत्सव हा तब्बल जवळजवळ 8 ते 10 दिवस चालत असतो। तर त्याची माहिती आपण घेऊया। तर या वर्षीचा शाकंभरी उत्सव हा 18 जानेवारी रोजी सुरू होत आहे आणि 25 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होणार आहे। तर पौष शुक्ल नवमीस शाकंभरीचे नवरात्र स्थापन करतात। लक्षात घ्या, पौष शुक्ल नवमीस सर्व विधान देवी नवरात्राप्रमाणेच असते। आपण जसं नवरात्र मानतो आपल्याकडे शारदीय नवरात्र, तसं इकडे देखील मानतात। शाकंभरीस बनशंकरी देखील नाव आहे। लक्षात घ्या, शाकंभरीस काय नाव आहे? बनशंकरी। बदामी येथे बनशंकरी देवीचे मंदिर आहे। ही अनेक लोकांची कुलदेवता आहे। यावेळी मोठा रथोत्सव असतो। नवरात्र समाप्तीस म्हणजेच पौर्णिमेस होते। प्राचीन काळी दुष्काळ पडल्यामुळे ऋषीमुनींनी देवीची आराधना केली, त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्वप्रथम शाक म्हणजे पालेभाज्या उगवल्या। लोकांनी त्या पालेभाज्यांचाच नैवेद्य करून तो प्रसाद म्हणून दाखवला आणि त्या ठिकाणचा दुष्काळ संपला। त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म पाळला जातो। शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात, म्हणून या देवीला शाकंभरी देवी म्हणतात व या पौर्णिमेस या नवरात्राची सांगता होते। तर 18 तारखेला चालू होऊन तर संपणार आहे तो म्हणजे 25 जानेवारी। 18 जानेवारीला म्हणजे शाकंभरी नवरात्रारंभ हा 18 जानेवारीला दुर्गाष्टमी आणि नवमीच्या दरम्यान येणार आहे। तर 25ला आहे पौर्णिमा आणि तिला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात। ती 24ला रात्री 9:49 चालू होईल आणि संपणार आहे 25 तारखेला उत्तर रात्री 11:23. तर बघा, जमेल तेवढं शाकंभरी देवीला नैवेद्य वगैरे करा। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनही दाबा। धन्यवाद।